हे आहे DS न्यूज नेटवर्क. आपण पाहत आहात आपली बातमी आपला आवाज. नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहता DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, DS न्यूजला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा, म्हणजे आपण एकमेकांच्या संपर्कात राहू. मित्रांनो, महत्त्वाचा एक मुद्दा आहे. DS न्यूजनं आपल्यासमोर यापूर्वीसुद्धा 2 बातम्या दाखवल्या आणि दोन्ही बातम्या सत्य होते. ह्या घटना घडल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं. एक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार हे राष्ट्रवादीचा एक मोठा गट घेऊन भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत सरकारमध्ये सहभागी होतील आणि हा कालावधी आपण 15 दिवसाच्या आत असा सांगितला होता. मात्र 2 दिवसानंतरच अजित पवार यांनी सत्तेमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि आपल्यासह राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांना त्या ठिकाणी त्यांनी मंत्रिपदाची शपथसुद्धा घेतलेली आहे. मित्रांनो, दुसरी घटना आपण या ठिकाणी सांगितली होती. ती घटना अशी आहे की महाराष्ट्राच्या राजकारणाचे समीकरण हे झपाट्यानं बदलत आहेत आणि हे झपाट्यानं बदलत असताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाईची टांगती तलवार ही आजही आहे. सुप्रीम कोर्टानं निकाल दिलाय आणि विधानसभेचे अध्यक्ष असलेले राहुल नार्वेकर यांना या निकालाची घोषणा आणि निकाल जाहीर करण्याची जी काही आदेश आहेत, जे सूचना आहेत, त्या सुप्रीम कोर्टानं केलेल्या आहेत. ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी सुद्धा आपल्याला सांगितलं होतं की सुप्रीम कोर्टानं निकाल दिलेला आहे. केवळ अध्यक्ष असलेले नार्वेकर यांना तो जाहीर करण्याचा अधिकार आहे आणि त्यांनी तो तात्काळ जाहीर करायचा आहे. आणि एवढंही सांगितलं की त्यांनी निकाल जाहीर केल्यानंतर शिवसेनेचे 16 आमदार हे अपात्र ठरतीलच. आणि मित्रांनो, जर शिवसेनेचे 16 आमदार हे अपात्र ठरले तर त्यामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबतचे मंत्री हे त्या 16 आमदारांमध्ये त्यांचा समावेश आहे. यासोबतच दुसरी एक जी याचिका आहे, दुसरं जे प्रकरण आहे, या 16च्या नंतर जे उरलेले आमदार आहेत, या 16सोबत असलेले 39 आमदार हे म्हणजे 40 आमदार हे सुद्धा अपात्र होतील अशी स्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. आणि याच कारणानं भारतीय जनता पार्टीनं स्थिर सरकार वाटत असताना अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार हे आपल्या सोबत घेऊन पुन्हा सरकारमध्ये सहभागी केलेले आहेत. आणि दुसरी माहिती आपण अशी सांगितली होती मित्रांनो की लवकरच महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा मंत्रिमंडळाची शपथ नव्यानं घेताना आपल्याला दिसेल आणि त्याच्या हालचाली दिल्लीमध्ये आता मोठ्या प्रमाणावर सुरू झालेल्या आहेत. कारण अजित पवार यांना भारतीय जनता पार्टीनं आपल्या सोबत घेताना मुख्यमंत्री पदाचा शब्द दिलेला आहे आणि आपल्याला मुख्यमंत्री करणार आहेत याची जाणीव आणि शब्द स्पष्टपणे घेतल्यानंतरच अजित पवार यांनी शरद पवार यांच्यापासून फारकत घेतलेली आहे आणि राष्ट्रवादीचा एक मोठा गट आपल्यासोबत आहे असं सांगून ते भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेसोबत महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये सहभागी झालेले आहेत. विशेष म्हणजे मित्रांनो, जे आपण DS न्यूजनं सांगितलं होतं की महत्त्वाची मंत्रिपदं ही सुद्धा अजित पवार यांच्या गटाला देण्यात येण्याचं कबूल झालेलं आहे, ठरलेलं आहे. अगदी त्याच पद्धतीनं शिवसेनेचे काही मंत्रिपद आणि भारतीय जनता पार्टीचे काही मंत्रिपद हे अजित पवार यांच्यासोबत आलेल्या आमदारांना त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. अत्यंत महत्त्वाचे आणि मलाईदार खाते ज्यांना म्हटलं जातं ते सगळे अजित पवार यांच्या गटाला मिळालेले आहेत. आणि दुसरी जी माहिती होती आपली की अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील. मित्रांनो, विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे. अधिवेशन संपल्यानंतर कदाचित राहुल नार्वेकर यांना अपात्रतेविषयी आपला निर्णय द्यावा लागणार आहे. कारण आपण पारदर्शक आहोत, निरपेक्ष आहोत, ही भूमिका सभापतींची असते, अध्यक्षांची असते. हे त्यांना पटवून द्यावं लागेल, त्याला सिद्ध व्हावं लागेल. कदाचित असं जर झालं तर सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे आणि असीम सरोदे ज्येष्ठ ॲडव्होकेट यांनी सांगितलेल्याप्रमाणे हे 16 आमदार अपात्र होतील आणि असं झाल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद राहणार नाही. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार हे त्या ठिकाणी मुख्यमंत्री होतील. हे आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं. मित्रांनो, अजित पवार यांनाच अर्थखातं मिळेल असं सुद्धा आपण सांगितलं होतं आणि त्याला शिवसेनेनं विरोध केला. एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांनी सुद्धा त्याला विरोध केला. परंतु भारतीय जनता पार्टीनं त्यांना दिलेला शब्द आहे आणि हा दिल्लीतून शब्द दिलेला आहे, त्यामुळे तो शब्द पाळणं गरजेचं होतं. तो शब्द पाळलेला आहे. आता दुसरा शब्द आहे तो म्हणजे अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याचा. मित्रांनो, आपल्याला लक्षात येईल की एकनाथराव शिंदे हे त्यांच्या सहकुटुंब सर्व कुटुंबातल्या पदाधिकाऱ्यांसह, विशेष म्हणजे त्यांचे पुत्र जे खासदार आहेत त्यांच्यासह आणि वडिलांसह, पत्नीसह त्यांनी दिल्लीमध्ये जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे. त्यासोबतच भारतीय जनता पार्टीचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते अमित शहा जे गृहमंत्री आहेत यांची सुद्धा त्या ठिकाणी भेट घेऊन जवळपास 45 मिनिटं त्यांनी त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे. त्यासोबतच नरेंद्र मोदी यांच्यासोबत सुद्धा
त्यांनी गोपनीय पद्धतीनं बैठक घेतलेली आहे, चर्चा केलेली आहे. आता या चर्चेमध्ये नेमकं काय ठरलं आहे आणि एकनाथराव शिंदे यांना वरिष्ठ भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी काय समजून सांगून महाराष्ट्रात परत पाठवलं आहे हे आपल्याला लवकरच समजेल. परंतु याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि अजित पवार यांचे खंदे समर्थक म्हटलेले, ज्यांनी शरद पवारांना पितामह म्हटलं होतं, आपले वडील म्हटलं होतं, त्यांना सोडून सोडचिठ्ठी देऊन ते अजित पवारांसोबत आले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते झाले. ते आमदार अमोल मिटकरी यांनी एक ट्विट केलं आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की अजित पवार हे लवकरच महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून येतील आणि मुख्यमंत्री म्हणून दिसतील, त्या पद्धतीच्या हालचाली चालल्यात असं त्यांनी त्या ठिकाणी ट्विट केलं. मित्रांनो, एका पक्षाचा अधिकृत प्रवक्ता ज्यावेळेस अशा पद्धतीचं ट्विट करतो त्या अर्थी घडामोडींना वेग आलेला आहे. लवकरच ती घडामोड घडणार आहे आणि म्हणून महाराष्ट्राला या 5 वर्षामध्ये कधी न पाहिलेलं राजकारण महाराष्ट्रातल्या जनतेनं पाहिलेले. कोणता पक्ष कुणासोबत जातोय, कोणती आघाडी आणि कोणती युती होते हे सगळं लोकांनी पाहिलेलं आहे. सगळ्या अकल्पनीय घटना या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत. यासोबतच मुख्यमंत्रीपदाच्या शपथ सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांनी घेतली, दुसऱ्यांदा उद्धव ठाकरे यांनी घेतली, तिसऱ्यांदा एकनाथराव शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस नव्यानं अजित पवार हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना आपल्याला दिसतील असं या ठिकाणी आपल्याला समजतंय. आपल्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुन्हा जर असं झालं तर महाराष्ट्रात मंत्रिमंडळ आणि शपथविधीचे जे काही घटना घडल्या आहेत यापूर्वी इतिहासात कधीही घडलेल्या नाहीत आणि याच वेळेस या घडत आहेत. विशेषतः वेगवेगळ्या पक्षांचे नेते हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत हे संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी पाहतोय. मित्रांनो, अजित पवार हे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात येतील असा प्रश्न ज्यावेळेस एकनाथराव शिंदे यांना विचारला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की या अफवा आहेत आणि हे विरोधक फैलावत आहेत. परंतु शिवसेनेचे बुलंद तोफ ज्यांना म्हटलं जातं ते संजय राऊत, खासदार संजय राऊत यांनी मात्र पहिल्या दिवसापासून सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये लवकरच नवा मुख्यमंत्री आपल्याला पाहायला मिळेल आणि तो अजित पवार असतील. अजित पवार लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आपल्याला दिसतील, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री राहणार नाहीत असं ते बार सांगतायत आणि आजही त्यांनी त्याचा पुनरुच्चार केलेला आहे. मित्रांनो, संजय राऊत यांच्या बोलण्याला महत्त्व यासाठी देतोय आपण की महाराष्ट्रामध्ये त्यांच्याकडे संख्याबळ नसताना सुद्धा ते सातत्यानं सांगत होते महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार येईल आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील. त्यावेळेस महाराष्ट्रातल्या जनतेनं असेल किंवा सत्ताचे सत्ताधारी सध्याचे भारतीय जनता पार्टी आणि इतर कुणी असतील यांनी कोणीही विश्वास ठेवला नव्हता, कारण ते म्हणायचे संख्याबळ आमच्याकडे, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील कसे. परंतु संजय राऊत एकच बोलायचे की महायुती होईल, महाआघाडी होईल आम्हाला माहीत नाही, परंतु आमची सत्ता येईल आणि उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होतील. एव्हाना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शपथ घेतली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याची, तरीसुद्धा संजय राऊत सांगत होते हे सरकार 2 दिवसात 4 दिवस पडेल आणि उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होतील. आणि मित्रांनो, नेमकं झालं तसंच. उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री झाले. याचा अर्थ दिल्लीतल्या घडामोडी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा जुना मित्रपक्ष असलेला भारतीय जनता पार्टी याचे दिल्लीतले काही नेते हे जुन्या शिवसैनिकच्या नेत्यांसोबत संपर्कात आहेत. आतल्या घडामोडी कदाचित त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचत आहेत आणि म्हणूनच संजय राऊत हे ठामपणे सांगतायत की महाराष्ट्रात पुन्हा एकदा नवा मुख्यमंत्री आपल्याला पाहायला मिळेल आणि तो अजित पवार असतील असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. आणि म्हणून मित्रांनो, या ज्या घडामोडी घडत आहेत हे बघण्यासाठी DS न्यूज पूर्ण लक्ष त्या ठिकाणी केंद्रित करून आहे. आपलंही लक्ष आहेच. हा विषय, हा मुद्दा आपल्यासमोर मी या ठिकाणी मुद्दा म्हणून शेअर करतोय. लवकरच काय घडामोडी होईल आपल्यासमोर घेऊन येईल. पुन्हा भेटू नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.